यायचा पत्ता नाहीये. अगं अपर्णा, श्रावणी झोपली आहे का अजून? कामाची वेळ सकाळची असते, जरा सांगत जा तिला. ती खोलीत नाहीये. खोलीत नाहीये म्हणजे कुठे गेली? सकाळी देवळात जाणार म्हणाली होती. नाही, देवळात जाणं ठीक आहे, पण इथे वेळेवर हजर राहायला नको. विश्वंभरनी इतक्या विश्वासाने तिच्यावर काम सोपवलेलं आहे, आता हे काय नवीन खूळ काढलं तिने? खूळ वगैरे काही नाही. कामाचा पहिला दिवस आहे म्हणून देवळात देवाचा आशीर्वाद घ्यायला गेली आहे. देवळात जाणं वगैरे सगळं ठीक आहे, पण इथे कामासाठी वेळेवर हजर राहायला हवं ना, नाहीतर विश्वंभर तिला ओरडेल. बाकी जे व्हायचं ते होणारच. श्रावणी मॅडमांचा फोन का लागना झालाय? कुठं राहिल्या त्या? नोकरीच्या पहिल्याच दिवशी साहेब त्यासनी ओरडणार वाटतं. वेलकम स्वीटी. तुला नंदाक्कानी तिची असिस्टंट म्हणून ठेवलंय. अभिनंदन तुझं, आणि तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ते तुमच्या परमिशनमुळेच मला नोकरी मिळाली. पाया पडतो. अरे असू दे असू दे असू दे. तुझी असिस्टंट कुठे आहे? कुठेतरी बाहेर गेलीये. कधी वेळेत असते का ती? वेळेचं भान असतं का तिला? साहेब, मी फोन केलेला, 5 मिनिटातच येतील त्या. हे काय शुभू, माझ्यासाठी वेळ किती महत्वाचा आहे हे माहित नाही? हो साहेब. तिला माझ्या कामाची पद्धत समजून सांग. नक्की साहेब. सॉरी, नोकरीचा पहिला दिवस आहे ना, म्हणून देवळात गेले होते. सॉरी, जरा उशीरच झाला. ते मावशी भेटल्या तिथे, त्यांच्याशी बोलण्यात. बस. प्रसादाचं आहे म्हणून घ्या. साहेब, तुमचं आजचं शेड्यूल असं आहे की? माहिती आहे मला. आधी एका शाळेला व्हिजिट आहे, मग त्यानंतर कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे, त्यानंतर आमचे एक स्नेही आहेत त्यांच्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटण्याचा कार्यक्रम आहे, त्यानंतर 12 वाजता कुंबळे साहेबांबरोबर मीटिंग आहे, 1 वाजता शालिनी मॅडम बरोबर मीटिंग आहे, आणि दुपारी 3 वाजता मल्होत्रा साहेबांबरोबर मीटिंग आहे. बरोबर साहेब. शुभवाचं हे जे शेड्यूल आहे हे तू नाही, तिला फॉलो करू देत. ओके. बरं, त्या विद्यार्थ्यांसमोर जे भाषण करायचं आहे त्याची कॉपी लागेल मला. चालेल. दुसरं म्हणजे शालिनी मॅडमच्या प्रोजेक्टचा फीडबॅक मी दिला होता, ती फाईल रेडी करून ठेव. हो साहेब. शिवाय सरकारी शाळांना जे अनुदान आपण देणार आहोत त्याची फाईल रेडी करून ठेवलेली आहे, ती एकदा नीट तपासून बघ. हो साहेब. मल्होत्रा त्यांची 1 वाजता. नाही, शालिनी मॅडमची 1 वाजता. त्यांची कशी 1 वाजता असेल? कठीण आहे बाबा. नोकरीचा पहिला दिवस आहे, पण मला काहीच आठवत नाहीये. मॅडम, शुभू, बरं झालं आलास. अरे बाबांनी मला सगळी कामं सांगितली, पण मला काहीच आठवत नाहीये. मला आठवत आहे. लिहून घ्या. सांगू? हो, स्टार्ट. हे बघा, सकाळी शाळेला भेट द्यायचे, तिथनं पुढे कलेक्टर ऑफिसला जायचंय. त्यानंतर एक साहेबांचे स्नेही आहेत, त्यांना जाऊन भेटायचंय. साहेब आणि स्नेही या दोघांना घेऊन जायचंय गरीब विद्यार्थ्यांची भेट घ्यायला. तिथं पुस्तकाचं वाटप होणार आहे. त्यानंतर 1 वाजता मीटिंग असणार आहे कुंबळे साहेबांची. लिहिताय ना? हो. 1 वाजता असणार आहे कुंबळे साहेबांची मीटिंग, त्याच्यानंतर 2 वाजता असणार आहे शालिनी मॅडमांची मीटिंग, 3 वाजता मल्होत्रे साहेबांची मीटिंग आहे. या सगळ्या मीटिंगचा अजेंडा आणि मुद्दे एका फाईलमध्ये ठेवलेले आहेत. ती फाईल साहेबांच्या समोर गेली पाहिजे मीटिंगच्या आधी. सकाळी जी विद्यार्थ्यांसमोर स्पीच द्यायचे त्याची एक कॉपी आपण रेडी करून ठेवली आहे. भाषणाच्या आधी ती कॉपी साहेबांकडे गेली पाहिजे. साहेब आधी वाचतात. शालिनी मॅडमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचा फीडबॅक आलेला आहे, आपल्याकडे आहे. त्याची पण एक फाईल तयार करा, ती साहेबांसमोर ठेवा. कळतंय? बापरे शुभू, हे एवढं सगळं कसं काय लक्षात राहतं तुझ्या? मॅडम, अहो इतकी वर्ष साहेबांकडे नोकरी करतोय, सवय झाली आहे मला आता. अहो असली ढीक कामं असतात साहेबांच्या ऑफिसमध्ये. शुभू, एवढी ढीकभर कामं असतानाही तू माझ्यासाठी वेळ काढायचास?
अहो साहेबांनीच मला ते काम दिले ना. नाही ते झालंच, पण मला वाटलं होतं सोपं असेल तुझं काम, पण खूप कठीण आहे बाबा. मॅडम तुम्हाला नेहमी सवय होईल, टेन्शन नका घेऊ. सवय करून घ्यावीच लागेल, आता कठीणच आहे. बरं साहेबांचं एक डेली रुटीन आहे, ते दररोज ते फॉलो करतात, ते लिहून घ्या. हो सांगू? हे बघा. खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती वाटावी गळ्या पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी नदना गोडवा शुभ श्रावणी ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी शुभ श्रावणी शुभ श्रावणी